राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय। 1 ते 3 जुलै दरम्यान मराठवाडा वगळता राज्यामध्ये सर्वच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। 3 जुलै रोजी गेले कितीतरी दिवस आपण रोज बातम्या ऐकत आहोत। आज पाऊस पडणार, उद्या पाऊस पडणार, वादळ येणार। अनेकदा वाटलं की पाऊस फक्त हुलकावणी देतोय, पण माझ्या महाराष्ट्रातल्या मायबापांनो, शेतकरी भावांनो आणि भगिनींनो, अखेर तो घातकी दिवस आला आहे। आता कोणतीही हुलकावणी नाही, तर थेट निसर्गाचं महातांडव आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय। येत्या काही तासात, आज रात्रीपासून पुढच्या 24 ते 48 तासात संपूर्ण महाराष्ट्राला निसर्गपुरता झोडपून काढणार आहे। पण संपूर्ण महाराष्ट्रापेक्षाही हे 10 जिल्हे असे आहेत जिथे आभाळ फाटणार आहे। ढगफुटी सदृश्य पाऊस आणि डोपरभर पाण्याचा महापूर धमकोळ घालणार आहे। हवामानाचे जाणकार पंजाबराव ढग यांनी आत्ताच या घडीला सर्वात भयंकर आणि थेट धोक्याचा इशारा दिलाय। पंजाबराव ढग यांचा सर्वात मोठा इशारा। पंजाबराव ढग यांनी दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात वाऱ्याची एवढी भयंकर चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे की पुढच्या 2 ते 3 तासात हवामान संपूर्ण पलटी मारणार आहे। ताशे 80 ते 100 किलोमीटर वेगाने सुसाट वादळी वारे सुटणार असून विजांच्या कडकडाटासह असा पाऊस कोसळेल की भल्याभल्यांची गाळण उडेल। माझ्या बळीराजा, निसर्ग जेव्हा कापतो ना, तेव्हा सर्वात आधी घाव आपल्या शेतीवर आणि छाताडावर पडतो। वर्षभर रक्ताचं पाणी करून उभं केलेली पिके डोळ्यात देखत वाहून जाण्याचा धोका निर्माण झालाय। म्हणून हात जोडून विनंती आहे, प्रशासनाचा इशारा हलक्यात घेऊ नका। गोठ्यातल्या मुख्य जनावरांना आता सुरक्षित जागी हलवा आणि स्वतः घराबाहेरही पडू नका। जर तुम्ही या 10 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर आत्ताच्या आत्ता सतर्क व्हा, कारण इथे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकतं। पहिला जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा। पंचगंगा नदी पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडणार। नदीकाठच्या गावांना महापुराचा थेट धोका असून ऊस शेती पाण्याखाली जाण्याची भीती आहे। त्यानंतर दुसरा जिल्हा आहे नाशिक जिल्हा। द्राक्ष आणि कांद्याच्या या आगारात विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सदृश्य पाऊस होईल। गोदावरीचा पूर घरामध्ये पाणी भरू शकतो। त्यानंतर तिसरा जिल्हा आहे पुणे जिल्हा। मुळशी, मावळ आणि लोणावळा घाटमाथ्यावर आभाळ फाटणार। डोंगरपाऱ्यावर दरडी कोसळण्याचा आणि मुळा मोठ्या भोऱ्यात पूर येण्याचा हाय अलर्ट आहे। त्यानंतर चौथा जिल्हा आहे सातारा जिल्हा। महाबळेश्वर आणि वाई परिसरात ढगफुटीच्या शक्यता असून कृष्णा कोयनेच्या काठावरील शेती पूर्णपणे जलमय होण्याचा धोका आहे। त्यानंतर 5वा जिल्हा आहे रत्नागिरी। कोकण किनारपट्टीवरील ताशी 100 किलोमीटर वेगाने वादळ धडकणार आहे। समुद्राला भीषण उधाण येईल। मच्छीमारांनी आणि नागरिकांनी किनाऱ्याकडे फिरकू नये। त्यानंतर 6वा जिल्हा आहे सिंधुदुर्ग। दक्षिण कोकणात अतिवृष्टीचा रेड अलर्ट आहे। माड पोपळीच्या बागा उस्मळून पडू शकतात आणि अनेक गावांचा संपर्क तुटू शकतो। त्यानंतर 7वा जिल्हा आहे परभणी। मराठवाड्याच्या या भागात विजा पडण्याचा सर्वात मोठा धोका आहे। पूर्णा नदीला आकस्मिक पूर, शेतकऱ्यांनी विसरून हे झाडाचा आश्रय घेऊ नये। त्यानंतर 8वा जिल्हा आहे धाराशिव। तेरणा नदीला मोठा पूर येण्याची शक्यता असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते। सखल भागातील लोकांनी आता सुरक्षित जागी जावे। त्यानंतर 9वा जिल्हा आहे बुलढाणा। पेनगंगा नदी रौद्र रूप धारण करणार असून कापूस आणि मक्याच्या शेतात अतांग पाणी साचेल। घरांची छपरे उडतील, इतका वाऱ्यांचा वेग असेल। त्यानंतर 10वा जिल्हा आहे नागपूर। कन्हान आणि पेंच नद्यांना भीषण पूर येऊन संत्रा बागांचे अतोनात नुकसान होण्याची भीती आहे। नागपूर शहरासह ग्रामीण भागातील पुरांचे पाणी शिरू शकते। माझ्या शेतकरी भावांनो, ही बातमी सांगताना माझंही काळीज हेलावतंय। डोळ्यात देखत संसार वाहून जाताना पाहणं सोपं नसतं, पण लक्षात ठेवा, शेती, पीक, पाणी, पैसा आपण आपल्या कष्टानं पुन्हा उभा करू शकतो, कारण तुमच्या मनगटात ते ताकद आहे। पण गेलेला माणूस आणि जीव कधीच परत येऊ शकत नाही। पुढचे 24 तास घराबाहेर पडू नका। विनाकारण नदी नाल्यावर जाऊ नका। हवामानाच्या प्रत्येक अधिकृत अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातील प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर आत्ताच्या आत्ता शेअर करा। कदाचित तुमचा एक शेअर माझ्या एखाद्या शेतकरी भावाचा आणि कुटुंबाचा जीव वाचवू शकतो। सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या। राम राम।